मी तारा. मी एका चांगल्या कुटुंबातील स्त्री आहे. लग्नाला माझ्या 8 वर्षे झाली. मला एकच मुलगी आहे. त्यानंतर मात्र माझा नवरा कामानिमित्ताने बाहेरगावी राहतो. मी आणि माझी मुलगी आम्ही दोघेच घरी राहतो. माझे सासू-सासरे हे गावी असतात आणि मी माझ्या नवऱ्याला सोडून बरेच दिवस काढले. मात्र माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा माणसाचा वेगळा असायचा. त्यांना असं वाटायचं की नवरा नसतानाही बाई कशी राहते. त्यामुळे भरपूर जण माझ्याकडे वाईट नजरेने पाहायचे. त्यांच्या डोळ्यात मला शरीराची भूक दिसायची. ही गोष्ट मी नवऱ्याला कित्येक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बाहेरच खूप राहायचा. त्याचं काम बाहेर असायचं आणि मी एके दिवशी पाहिलं की तो बाहेरच एका बाईसोबत राहतो. त्याने कामासोबतच बाहेर एक बाई ठेवली होती. तो तिच्यासोबत सर्व गोष्टी करायचा आणि त्यामुळे त्याला घरातली आठवण नसायची. तो एक दिवस यायचा आणि भरपूर सारे पैसे देऊन जायचा. मात्र घरातील बाकीच्या गोष्टी आणि एक नवरा म्हणून मला जे प्रेम हवं होतं ते मिळत नव्हतं. मात्र मी माझ्या मुलीसाठी भरपूर वेळ आहे नवऱ्याला समजण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही ऐकत नव्हता. तो फक्त म्हणायचा, "मी माझ्या मुलीसाठी आणि तुझ्यासाठी भरपूर कमवून ठेवतोय. याच्या पलीकडे तुला काय हवंय?" मी त्याला काहीच समजावू शकले नाही. मात्र एके दिवशी दारात पडलेलं भंगार घेण्यासाठी एक भंगारवाला घरी आला आणि तो 55 वर्षाचा होता. मी मात्र 28 वर्षाची. त्या भंगारवाल्याने मला विचारलं, "तुम्ही घरी एकट्याच राहतात का?" मी म्हणाले, "हो, मी माझ्या मुलीसोबत एकटीच राहते. माझे मिस्टर बाहेर कामाला असतात." आणि तो माझ्याकडून पाहू लागला. त्यालाही मी आवडू लागले होते. मला म्हणाला, "काय काय भंगार आहे?" मी म्हणाले, "हे सर्वच विकायचं आहे." असं म्हणून मी खाली वाकले आणि माझ्या साडीचा पदर खाली पडला. भंगारवाल्याने माझ्या छातीकडे बघितले आणि तो बघतच राहिला. माझी छाती अगदी गच्च भरलेली होती. मी अगदी पूर्णपणे जवानीत आले होते. मला एक मुलगी होती. त्यामुळे नंतर माझं शरीर हे पूर्ण मादक तयार झालं होतं. माझ्या शरीराने खूपच वेगळा आकार घेतला होता आणि तो खालीवरती माझ्या सर्व शरीराकडे पाहू लागला होता. मी त्या भंगारवाल्याला म्हणाले, "काय झाले, घेताय ना भंगार?" तो म्हणाला, "हो, ठीक आहे." असं म्हणून त्याने सर्व भंगार घेतलं आणि म्हणाला, "मला तुम्हाला देण्यासाठी एवढे पैसे माझ्याकडे नाही. मी पैसे घेऊन येतो." असं म्हणून तो भंगार घेऊन गेला. मी त्याला म्हणाले, "असू द्या तुमच्याकडे. आल्यानंतर मला आठवणीने आणून द्या." तो म्हणाला, "ठीक आहे." भंगारवाला सर्व भंगार घेऊन गेला आणि दुसऱ्या दिवशी माझी मुलगी शाळेला गेली. येताना अचानक दारातली बेल वाजली. मी दरवाजा उघडला. समोर भंगारवाला होता आणि मी त्याला पाहून चकित झाले. मी त्याला म्हणाले, "तुम्ही इथे काय करताय?" तेवढ्यात तो म्हणाला, "अहो, मी तुमचे कालचे पैसे देण्यासाठी आलो आहे." मी म्हणाले, "हो का? बरं, बरं." मी त्याला हात बोलावले आणि तेवढ्यात तो म्हणाला, "एवढ्या घरात तुम्ही एकट्याच कसं राहतात?" मी म्हणाले, "काय करायचं? कामासाठी सर्वजण बाहेर असताना आपल्याला राहावं लागतंय." मी म्हणाले, "तुम्हाला काय पाणी वगैरे?" तेवढ्यात तो म्हणाला, "हो, ठीक आहे." आणि मी पाणी आणायला आतमध्ये गेले. तसा तो किचनमध्ये माझ्या मागे आला. मी पाणी घेऊन माघारी फिरले आणि तो समोर उभा होता. माझ्या हातातून ग्लास खाली पडला. मी खूपच घाबरले. मी म्हणाले, "तुम्ही बाहेर थांबा." तेवढ्यात तो म्हणाला, "अहो, या घ्या पैसे. मला उशीर झाला आहे. मी जातो." असं म्हणून तो जाण्याऐवजी माझ्या खूपच जवळ येऊ लागला. मी त्याला म्हणाले, "हे काय करताय? तुम्ही बाहेर जा. कोणी पाहिलं तर काय वाटेल?" तेवढ्यात तो म्हणाला, "मग आपण दारच लावूया." आणि त्याने मागे वळून दार लावलं. मी त्याला म्हणाले, "हे चुकीचं आहे." त्याने लगेच मला जवळ घेतलं आणि माझ्या कमरेला हात घातला. मला मिठी मारली आणि माझ्या पाठीवरील केस बाजूला सारून तो चुंबन घेऊ लागला. मी त्याला ढकलून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने माझे दोन्ही हात धरले आणि जोराने माझ्या ओठावरती चावा घेतला. त्यानंतर त्याने माझं पूर्ण अंग चोळायला सुरुवात केली. माझी इच्छा ती दाबायला
असेल की मी 28 वर्षाची आणि तो 55 वर्षाचा. भंगारवाल्याने जोरजोराने माझा अंग दाबू लागला होता. मी त्याला ढकलून देणार, तेवढ्यात त्याने मला गोल फिरवले आणि किचनवरती ढकलले आणि मागून येऊन माझे दोन्ही हात भिंतीवरती ठेवले आणि मागून माझी साडी वरती केली आणि तो पॅन्ट काढून मागून चालू झाला. माझ्या कमरेवर त्याने जोरात दाबले आणि मला वाकायला सांगितले. नंतर मागनं जोरजोराने फटके देऊ लागला. माझ्या तोंडातून वेगळाच आवाज येऊ लागला होता. बरेच दिवस झालं माझा नवरा देखील माझ्यासोबत नव्हता. त्यामुळे मला एक वेगळाच अनुभव येत होता. हळूहळू मलाही बरे वाटू लागले. नंतर त्याने माझे पूर्ण धरले आणि जोरजोराने मारू लागला. वेगळा आज मांड्याचा आवाज येत होता. मी त्याला म्हणाले, "अहो जरा हळू करा ना, खूप मोठ्याने आवाज येत आहे." कुणी ऐकले? असं म्हटल्यानंतर त्या भंगारवाल्याने माझ्या नवऱ्याची कमतरता पूर्ण केली. त्याने लगेच मला उलटे होण्यासाठी सांगितले आणि नंतर माझे दोन्ही पाय किचनवरती पाकवले. खूपच जोरजोराने कार्यक्रम चालू केला. भंगारवाला हा खूपच जोरजोराने करत होता आणि मला खूपच त्रासही होत होता. मात्र खूप छानही वाटत होते. खूप वेळानंतर भंगारवाला शांत झाला. त्याने मला पूर्ण ओलं केलं होतं. माझा नवरा हा बाहेर कामाला असताना मी 28 वर्षाची आणि माझ्यासोबत एक 55 वर्षाचा भंगारवाला शारीरिक सुख घेत होता. खूप वेळानंतर तो शांत झाला आणि मला म्हणाला, "ठीक आहे, कसे वाटले?" मी म्हणाले, "तुम्ही हे चुकीचं केलं आहे. तुम्हाला अशा गोष्टी पटतात का?" तेवढ्यात तो म्हणाला, "मी त्या दिवशी तुम्हाला पाहिलं होतं. तुम्ही मला खूप आवडला आणि तुमची मजबुरी मी समजून घेतली." असं म्हणून त्याने पॅन्ट घातली आणि पैसे दिलेत, असं म्हणाला आणि निघून गेला. मी माझी साडी पूर्ण सावरली आणि येऊन बाथरूममध्ये अंघोळ केली. काही वेळाने माझी मुलगी घरी आली, परंतु मला खूपच फ्रेश वाटत होते. मात्र माझा नवरा घरी नसताना माझ्यासोबत या गोष्टी घडल्या, या मी कुणाला सांगू मला काही कळेना. हे चुकीचं होतं. मात्र माझ्यावरती जबरदस्ती झाली होती आणि म्हणूनच ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगायचं ठरवलं. माझ्या नवऱ्याला मी फोन करू म्हणून बोलावून घेतलं आणि हा झालेला सर्व प्रकार सांगितला. तो खूपच चिडला आणि त्याने त्या भंगारवाल्याच्या विरोधात पोलिसात तक्रार केली. मी माझ्या नवऱ्याला सोबत घेऊन जो प्रकार घडला तो सर्व सांगितला. त्यानंतर त्या भंगारवाल्याला पोलिसांनी पकडून शिक्षा केली. मला आता माझा नवरा सोडून कुठेही जात नाही. माझ्यासोबत त्या भंगारवाल्याने जे केलं ते माझ्याकडे पाहून किंवा त्याला मी आवडली म्हणून त्यांनी त्यांच्या शरीरासाठी केलं. मात्र ही गोष्ट सांगल्यानंतर माझ्या नवऱ्याचे डोळे उघडले आणि आता तो भरपूर वेळ माझ्यासोबत घालवतो. भंगारवाल्याची एक चुकी माझं पूर्ण घर पुन्हा सुखी झाले आणि आता माझा नवरा बाहेर जात नाही. आम्हाला जास्तीत जास्त वेळ देतो आणि आता मी ही सुखी आहे. माझ्याकडून काही चूक झाली नाही. माझ्यावरती झाली ती जबरदस्ती आणि मी त्याला बळी पडले. मात्र इथून पुढे माझ्यासोबत अशा काही गोष्टी घडल्या नाहीत आणि घडणारही नाहीत याची मला खात्री आहे. माझ्यासारख्या कित्येक महिला आपल्या नवऱ्याला सोडून एकट्याच राहतात. अशा महिलांना वाटतं की आपला नवरा सोबत असावा, परंतु काही घरातली अडचणी असतात, त्या आपणही समजून घ्यायला हव्यात आणि दोघांच्या विचाराने त्यावरती मार्ग काढायला हवा. नवऱ्याला आपण न सांगता अशा गोष्टी करणे खूपच चुकीचं आहे आणि त्यात आपली इज्जत जास्त जाते. बाकी माझ्यासोबत जो घडला तो प्रकार मी तुम्हाला सांगितला. तर कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.